तुझं नाव पियुष काय? पियुष. इथनं दरवाजा आहे, मंदिर मला कुठला आहे तेच कळा ना. हे मंदिर आहे, इथं आम्ही आलेलो. तुम्ही तिकडं जायचं कोणत्या कोणीकडे आहे कोण जायचं? कोल्हापूर वडापाव. सकाळी मी लवकर पण उठलेलो आणि बाहेर पडलेलो, आम्हाला त्याला वेळ झाला आणि आता 10 वाजले. आता शूट चालू झालेला नाही तर जरा वेळ लागला. आणि 10 वाजता आता गरमी चालू झाली. लोक मग तिथे जॅकेट घालून आता आहे गरमीत, पण सकाळी मला माहिती आहे किती थंडी होती. या कुंडातलं डायरेक्ट पाणी काढायचं राहटानं आणि त्यात पेटीत टाकायचं, ते थेट जाणार शिवलिंगावर. आता हे माझ्या मागं बघायला तुम्ही, तर ते विषय कसा आहे की त्यातलं पाणी राहटानं काढायचं ओढून आणि ते एका कुंडात टाकायचं. म्हणजे तिथं बारका एक कुंड आहे, मग ते डायरेक्ट पाणी शिवलिंगावरती जाते आत. आणि आता तो एक्सपिरियन्स खतरनाक आहे, कारण पाणी स्वतःच्या हातानं ते उपसायचं आणि ते ओतायचं त्याच्यात. हे दादा आमच्यासोबतच आलेत आता प्री वेडिंगला, मग त्यांचाच व्हिडिओ केला आहे मी. त्यांना एक्सपिरियन्स हलकं जाते. हे असं पाणी काढायचं आणि हे डायरेक्ट अभिषेकला जाते मंदिरात. 2 राहट आहेत, म्हणजे एक हातानं ओढायला लागते, म्हणजे असं पलटी जाते नाही, ते हे करायला लागते असं पूर्ण भरायला लागतं. आणि हे एक राहट आहे. फायनली शूट चालू झाला आहे आणि वेळ झाला आहे आम्हाला. असं घेऊया इथं घ्या बोलत बोलत दादा सर मध्ये घ्या, आता मध्ये घ्या. चला तिकडे जायचं, आपल्याला वेळ होतोय. तर आपल्याला इथलं काम झालेलं आहे आणि आपल्याला इथून जायचं आता. चला मला बसा असा हे आलेला आहे मेसेज. हायवेवरनं एक मंदिर दिसलंय, त्यामुळे आम्ही इथं आलोय. आणि अरे बापरे, आणि हा चांगलं जुन्यातलंच मंदिर आहे. हे आता मी चाललोय इकडं, असंच बाहेर इकडं फिरत आलेलो. आणि जंगला बिंगलात निघणं एकच वाट आहे, पायवाट. आणि इकडे एक रस्ता घर आहे जुनं. आणि मी आलोय खरा, पण घर एक जुनं आहे, एकच घर आहे एवढ्या सगळ्या जंगलात. ते बघायसाठी आलेलो, कारण लोकेशन बघायला इकडे तिकडे आम्हाला फिरायला लागते म्हणून. इथं म्हणजे मी आता कसं झालेलं इथं आलेलो आणि इथे घराच्या घरात आजी मला म्हणते कुत्रा अंगावर येतं इकडे येऊ नको असं म्हणते. मला इतके इकडे पळवून लावून दिला जंगलातनं. चला हात लावलेला नाही, कलर फक्त बॉनेटला केला. आम्ही आता लंच ब्रेक केला आहे आणि आकाश पाटील म्हणजे आनंद घ्यायला कोकणातल्या जेवणाचा. आणि आम्ही आज गडबडीत आम्ही आज व्हेज बिर्याणी खाणार आहे. आणि आकाशची इच्छा होती व्हेज खायची, कारण आज काय सोमवारचा आकाश खात नाही. खातो की मग आज काय तिथं देवाला गेलो. अच्छा, देवाला गेलेलं म्हणून. बरं ठीक आहे, ओके. क्षेत्र लक्ष्मीनारायण मंदिर, तीर्थक्षेत्र वालावल. इथनं खतरनाक वाटतं एकदम. मंदिराची कमान तर खतरनाक आहे. मंदिर कसलं आहे बघा, टॉपचा विषय. मंदिराचा विषय टॉप आहे, कारण खतरनाक कमान आणि हे खतरनाक वाटते मंदिरात. हे बघा मंदिर, स्वच्छता पण खतरनाक आहे इथं. इथं पण जागा चांगली आहे. तर हे मंदिर खतरनाक आहे. आणि तिथे मंदिरच्या बरोबर बाजूला तळं पण आहे, एकदम टॉपचा विषय. मला तळं दिसते आता, खतरनाक मस्तच. किती खतरनाक वाटते बघा. हे मंदिर आहे या साईडनं. नाही चेंज आहेच कपड्या, मग हाय असं बोलवा, फोन करावं त्यासनी. आल्या बसल्या तिथं जेवण मस्त की गार वाऱ्याला झोप आल्या म्हणतात. दीपमाळ कसली खतरनाक आहे, खूप मस्त वाटते आता, कारण बऱ्याच वेळ काम चाललं आहे आमचं. तुम्ही लोकेशन बघा, खतरनाक कसं आहे. निवांत काम, कोकणी मांजर. तर आता आम्ही चाललोय बीचकडे. कुठला बीच आहे रे तो? भोगवे बीचला चाललोय आता आम्ही. हे भोगवे बीच कुठं? इकडे काय? थँक्यू. समोर एकदम समुद्र, कसलं अजिबात दिसलंच नाही पुढचं, कसलं वाटते बुकीत ना. तर आता आम्ही समुद्राजवळ पोहोचलोय आणि इथं जरा हाय ऊन. आम्हाला वाटलेलं की पूर्ण जाते काय तर टायमिंगमध्ये पोहोचलोय. पण आम्ही नंतर मी असं बघितलंय की रस्ता डायरेक्ट समुद्रापाशी आला. हा मागेच लावा लागणार हो, साहित्य काढे खतरनाक. वळवून तर आणा मग गाडी तिथनं. कुठं पहिल्यांदा मी बघितलं समुद्रापाशी रस्ता डायरेक्ट. तो रस्ता बघा, मी पहिल्यांदा असं बघायला की रस्ता डायरेक्ट समुद्राजवळ आहे. केवढी मोठी आहे तिथं आणि समुद्र डायरेक्ट समोर आहे तुम्हाला. तर विषय आहे हा बीच. पण ते पूर्ण इथपर्यंत ओलं झाले. हे पाणी इथं एवढ्या लांब पण येत असणार. आता माझ्या पायात पण पूर्ण ओलं झाले.
आणि इथं दगडं पण आहेत भारी भारी, मस्त वाटते. आणि हे बीच पहिल्यांदा बघितला, आकाश तुम्ही पण पहिल्यांदा भेटला ना, मस्त वाटतं एकदम. आई शपथ चिखलात ना जायला आपण, आकाश काय होणार नाही ना. तरी दिसतात दगडं, कारण सूर्यकिरण खतरनाक पडले याच्यावर. आणि मध्ये क्रिकेट ग्राउंडसारखं एक मस्त भोगवे बीच म्हणायचं याला. कसलं वाटतं आई शपथ, एवढं खतरनाक म्हणजे असं सूर्यप्रकाश पडला आणि मातीमध्ये एकदम टपचा विषय वाटायला एकदम. आकाशात बघायला पाहिजे. आणि आता समुद्राच्या वरती बघ एकदम निळं, पूर्ण निळं आकाश आहे. आणि हे आकाशाचं रिफ्लेक्शन, सूर्याचं आकाशाचं रिफ्लेक्शन समुद्रात पडते, म्हणून सगळं आपल्याला पाणी निळे दिसते. ह्या बीचवर तर मी पहिल्यांदा आलो आहे. टॉपचा विषय काय बीच खतरनाक आहे की नाही, पहिल्यांदा आलो आहे आपण. जय श्रीराम. इथे असं लाईट असं पडतोय ना, या क्रिकेट समुद्राच्या ठिकाणी खेळणं म्हणजे विषय नाही. इथे खेळायला तर लई मजा येते. मला एकच बॉल खेळायला मिळाला, पण मजा आली. समुद्राच्या ठिकाणी खेळायला मिळणं म्हणजे चेष्टा नाही. असं समुद्रात बॉल जातोय, भिजलेला बॉल आता लगेच वाळतोय. पण हे जे दृश्य बघायला असं भारी वाटलं की नाही मला. ज्याला आपल्याकडे चिरा म्हणतात तो हे असतो, एवढा हार्ड दगड आहे. सोडलेला आहे आता ड्रोन उडवला. हां झाला असा विषय की मी पुढे बघत वरती बघत चाललेलो आणि माझा पाय बरोबर खड्ड्यात पडला. खड्डे खतरनाक आहे तिथे, असं खड्डे आहेत आणि अचानक पाय जाते, माझं बूट भिजले अर्धे. आता रात्रीचं आता जवळपास 7 वाजायला आले आणि आम्ही आता समुद्रावरती इथं बॉन फायरच करायचं आपल्याला. सगळं जुगाड लावलं आहे. कारण आता पेटवायला आम्हाला इथे काय झाले, काडेपिटे आहे. तर एवढ्या वाऱ्यात आता पेटते का नाही माहीत नाही. हां आता खरं सांगायचं तर आमचं आता शूट संपलं आहे आणि आता बॉडीत थकल्यासारखं वाटायला लागलं. कारण ज्यावेळी काम चालू असते त्यावेळी काय वाटत नाही, पण काम संपलं की असं वाटतं की आता थांबावं. तर चला आता जायचं आहे आणि संध्याकाळचं जेवण करायचं. आणि मी तर आता झोपणार, कारण दुपारी मला खूप त्रास झाला, कारण घाट सेक्शन खतरनाक आहे. तर चला. मऊ बघायला एकदम पुढ्यात आहे माझ्या, कसल्या माशा आहेत त्याच्यावर.